तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आदिवासी विकास मंत्रालयामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हैरी अंतर्गत जिनगनुरी शाळा आहे. मोठी शाळा आहे. परिसर आपण बघू शकतो कशा प्रकारे मोठा परिसर आश्रमशाळेचा आहे आणि यात कोट्यावधी रुपये राज्य सरकार जे आहे ते खर्च केलेला आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यात परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे, कारण की इथे 270 विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत असतात आणि गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण जे आहे ते धोक्यात आहे. कारण की 270 विद्यार्थी म्हणजे जवळपास 18 ते 20 शिक्षक संख्या असली पाहिजे. परंतु या ठिकाणी फक्त 3 कायमस्वरूपी शिक्षक आहेत आणि 3 कंत्राटी शिक्षक आहेत. 6 शिक्षक जे आहेत इथे या विद्यार्थ्यांना शिक्षण देतात आणि आज 222 विद्यार्थी या शाळेत उपस्थित आहेत. परंतु फक्त 3 शिक्षक या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्यामुळे एक वर्गाला नेमका म्हणजे किती तास शिकवले जातात किंवा शिक्षक जे आहेत ते कोणकोणत्या वर्गाला मिळून बसवतात असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात. आणि आपण बघू शकतो शासन जे आहे ते कोट्यावधी रुपये खर्च करून नवीन इमारतही ते बांधत आहेत. मागील 3 वर्षापासून ही इमारतचे काम सुरू आहे आणि या बाजूला बघू शकतो ही शिक्षकांसाठी बांधण्यात आलेली इमारत आहे. यात निवासस्थानाची व्यवस्था आहे, क्रीडांगणाची व्यवस्था आहे. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहे, परंतु शिक्षकाअभावी जे आहेत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात धोक्यात आहे. कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या या वसतिगृहात 100 मुली जे आहेत ते निवासी राहतात. परंतु शिक्षकाअभावीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आहे. कारण की एक महिला शिक्षिका जी आहेत ते इथे आहेत, अधीक्षक सुट्टीवर आहेत आणि अधीक्षका जे आहेत महिला अधीक्षका सुट्टीवर आहेत आणि महिला अधीक्षका किंवा महिला शिक्षक जे आहेत ते फक्त 2 आहेत आणि 100 विद्यार्थी मुली विद्यार्थी जे आहेत तिथे शिक्षण घेतात. अनेक प्रश्न जे आहेत ते राज्य सरकार समोर वसतिगृहांचे किंवा शिक्षक संस्थेंचे समोर येत असताना गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता जी आहे ते नेहमीच भासत आहे. आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकाअभावामुळे काही ठिकाणी कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली, परंतु दुर्गम भागात कंत्राटी शिक्षकही येण्यासाठी जे आहेत ते नकार देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आहे. आणि 222 विद्यार्थी आज हजर आहेत आणि 270 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फक्त 5-6 शिक्षक जे आहेत ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. तर आपण अंदाज लावू शकतो की विद्यार्थ्यांच्या शिक्षण जे आहे ते कशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी शिक्षकांची संख्या वाढवण्यात यावी असे प्रश्न दुर्गम भागातील पालकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून होत आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.